नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं BAMS, BHMS आणि BAMSचा 8वा राऊंड हा काल सायंकाळी जाहीर झालेला होता. अगदी उशिरा ही लिस्ट उपलब्ध झालेली होती आणि या राऊंडमध्ये साधारण नॅशनल आयुर्वेद मेडिकल कॉलेज सिल्लोड या कॉलेजसह साधारण इतर जे काय एक्झिस्टिंग कॉलेजेस आहेत त्यांच्या IQ कोट्याच्या आणि BHMSच्या काही IQ कोट्याच्या सीट्स त्या ठिकाणी उपलब्ध होत्या. या राऊंडमध्ये सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळताना आपल्याला पाहायला मिळालं, कारण नवीन आलेल्या कॉलेजच्या जवळजवळ 51 सीट्स प्लस ज्या ऑलरेडी रिपोर्ट झालेल्या नसतील त्या सीट्स ह्या उपलब्ध त्या ठिकाणी होत्या. आता ज्या विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेलं असेल अशा मुलांनी नेमकं काय प्रक्रिया करायची आहे आणि जे कट ऑफ रिड्यूस होण्याची वाट पाहत आहेत त्यांनी नेमकं अजून किती दिवस वाट पाहायची आहे, या दोन्ही मुद्द्याला धरून आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा. आता तसं बघायला गेलं तर डिसेंबरचा ऑलमोस्ट 3रा आठवडा सुरू होतोय आणि अजूनही कट ऑफ रिड्यूस झालेलं नाही आहे. तत्पूर्वी महाराष्ट्रामध्ये टप्प्याटप्प्याने जे काही कॉलेजेस आले त्यामुळं अनेक मुलांना ॲडमिशन त्या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. तर ज्यांना ऑलरेडी ॲडमिशन मिळालेलं आहे तर अशा मुलांनी प्रथमतः उद्या 20 तारखेपर्यंत आपल्याला प्रवेशासाठी वेळ आहे. उद्या सायंकाळी 5:30 पर्यंत संबंधित कॉलेजला पोहोचून रितसर फीज भरून डॉक्युमेंट देऊन आपल्याला त्या ठिकाणी ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करायची. ज्यांना ॲडमिशन मिळालं त्यांचा हा शेवटचा राऊंड आहे असं आपण गृहीत धरूया. आता यानंतर जर राऊंड होणार असेल किंवा यानंतर जर पुढच्या राऊंडमध्ये सहभागी व्हायचं असेल तर कोण पात्र असेल? जे विद्यार्थी अजूनही ज्यांना ॲडमिशन मिळालं नाही ते, आणि जर कट ऑफ रिड्यूस झाला नव्यानं तर जे क्वालिफाय होतील ते. तर आता वाट किती पाहिजे तर ते समजून सांगतो. आज 19 डिसेंबर आहे, उद्या 20 डिसेंबर आहे. परत एकदा अपेक्षेप्रमाणे 10 दिवसाचं एक्सटेन्शन येणं अपेक्षित आहे, कारण जरी महाराष्ट्रात सीट राहिलेल्या नसल्या तरी इतर राज्यामध्ये मात्र काही अंशी सीट्स उपलब्ध आहे, विशेषतः कर्नाटक, UP, MP, काही अंशी पंजाब या सगळ्या राज्यांमध्ये. आता जर आपण अगदी बॉटमपर्यंत म्हणजे जिथपर्यंत ॲडमिशन मिळालं त्यापेक्षा आपले 1-2 गुणच कमी आहेत तर मग आपल्याला महाराष्ट्रात ॲडमिशनची संधी आहे का? तर संधी नाही आहे. त्याचं कारण सांगतो. महाराष्ट्रामध्ये या राऊंडपर्यंत ज्यांनी सहभागी झाले ते सगळे ॲडमिशन घेणारे विद्यार्थी आहेत. इतक्या दिवस त्यांनी वाट पाहिली तर नॉर्मली कॉलेज कुणी सोडणार नाही. त्यामुळं काय वॅकन्सी पोझिशन फारशी येणं काही अपेक्षित नाही. आता नॅशनल मेडिकल कॉलेजला आपल्याकडनं जवळजवळ 3-4 मुलांना ॲडमिशन मिळाले, तर हे मुलं सगळे ॲडमिशनला आजच गेलेले आहेत. थोडक्यात काय तर जसे इतर विद्यार्थी आहेत तसे हे विद्यार्थी होते जे कुणीही कॉलेज सोडणार नाही. त्यामुळं महाराष्ट्रात आता प्रवेशाची संधी फारशी राहिलेली नाही. मग आता काय संधी उपलब्ध असू शकेल तर इतर राज्याची संधी उपलब्ध असू शकेल इतर राज्याची संधी उपलब्ध असू शकेल. साधारण 10 दिवसासाठीचं एक्सटेन्शन परत एकदा मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामध्ये जे ऑलरेडी एक्झिस्टिंग क्वालिफाईड स्टुडंट आहे त्यांना इतर राज्यात जाता येईल, अदरवाईज त्यांना रिपीटसाठी जाता येईल, आणि जे नव्यानं क्वालिफाय होतील त्यांना सुद्धा प्रवेशासाठी प्रयत्न करता येईल. मग आता एक प्रश्न वारंवार जो विचारला जातो, कट ऑफ रिड्यूस होणार का? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, असे अनेक कॉलेजेस आहेत की ज्यांनी नॉन क्वालिफाय मुलांच्या सीट्स घेऊन ठेवलेल्या आहेत. पण कशामुळे घेऊन ठेवल्या की कट ऑफ रिड्यूस झाल्यानंतर त्या सीट त्यांना मॅनेजमेंट लेवलला भरता येईल, विशेषतः डीम युनिव्हर्सिटीच्या संदर्भात BMS कॉलेजच्या. तर एवढे मोठ्या इन्स्टिट्यूट जर असं करू शकतात तर ते काय उगाच करू शकत नाही. त्यांच्याकडं काही ऑथेंटिक माहिती असल्याशिवाय ते सीट्स घेऊन ठेवणार नाही. तर असे कॉलेजचं नाव जरी घेऊ शकत नसलो तरी असे बरेच कॉलेज आहेत की ज्यांच्याकडं कट ऑफ रिड्यूस झाल्यानंतर जे ॲडमिशन करता येतील असे मुलांचे ॲडमिशन्स त्यांनी घेऊन ठेवलेले. आणि सोबतच सीट्स बऱ्याच उपलब्ध आहे. कर्नाटक स्टेटमध्ये ऑलरेडी कोर्टामध्ये याचिका त्या ठिकाणी दाखल झालेली आहे, त्याचाही निकाल आपल्याला पुढच्या 1-2 दिवसात येणं अपेक्षित आहे. त्यामुळं जे मुलं कट ऑफ रिड्यूस होण्याची वाट पाहत आहेत, रिड्यूस झाल्यानंतर ॲडमिशन घेण्याची ज्यांची तयारी आहे अशा मुलांनी किमान 22 तारखेपर्यंत वाट पाहावी. 22 तारखेपर्यंत जर कट ऑफ रिड्यूसच्या संदर्भानं कुठल्याही गाईडलाईन आल्या नाही तर सरळ आपल्या अभ्यासाला आपण सुरुवात करावी. कारण BPTHचा सुद्धा ऑलरेडी आता राऊंड एक लागलेला आहे आणि याच्यानंतर अजून एखादा राऊंड होऊ शकतो. तो इन्स्टिट्यूट लेवलचा असेल, त्याचं शेड्यूल आपल्याला उपलब्ध झालेलं होतं जे आपण शेअर पण केलेलं आहे.
तर मग BPTचा एक पर्याय तुम्हाला उपलब्ध असेल, अदरवाईज रिपीटचा पर्याय उपलब्ध त्या ठिकाणी असणार आहे. सो थोडक्यात ज्या मुलांना या 8व्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेलं होतं त्यांनी या उद्याच्या तारखेपर्यंत ते प्रवेश घेऊन टाकावेत. महाराष्ट्रात यानंतर फारशा सीट्स राहणार नाहीत. महाराष्ट्राबाहेर जाण्याची तयारी असेल तर इतर राज्यामध्ये ॲडमिशनची संधी उपलब्ध आहे आणि कट ऑफ रिड्यूसच्या संदर्भानं 22 तारखेपर्यंत तुम्ही वेट करावा असा एक शेवटचा सल्ला देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.